छत्रपती संभाजीनगर शहरातील व्हीआयपी मानला जाणारा रस्ता म्हणजे सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पॉइंट हा रस्ता असून या रस्त्याने अनेक मंत्री व्हीआयपी येतात जातात, मात्र या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। सिडको बसस्थानक पासून ते हर्सुल टी पॉइंट पर्यंतचा 5 किलोमीटरचा रस्ता सध्या पूर्णतः खड्ड्यात गेलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील आपण सध्या सिडको बसस्टँड ते हर्सुल टी पॉईंट रस्त्यावर आपण उभा आहोत। या रस्त्यावर पूर्णतः खड्डे झालेले आहे आणि हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार जडत आहे। काही वाहन चालकांना सुद्धा याचा मोठा भुर्दंड भोगावा लागत आहे। काही दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे जे मंत्री आहे अतुल सावे यांनी या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं, पण काही कारणास्तव अजूनही हा रस्ता सुरू झालेला नाही। सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पॉईंटपर्यंतचा 5 किलोमीटरचा रस्ता सध्या पूर्णतः खड्ड्यात गेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो रस्ता महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आहे। रस्ता बांधकाम विभागाकडे नसल्याने त्यांनी खड्डे भरण्याची जबाबदारी झटकली आहे। मात्र MSRDCने काम सुरू होणारच आहे, त्यामुळे खर्चाचा भुर्दंड नको म्हणून त्यांनीही आखडता हात घेतला आहे। सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आपल्याला पाहावयास मिळत आहे। जे वाहन चालक आहे त्यांना काही प्रमाणामध्ये भुर्दंडसुद्धा भोगावं लागत आहे आणि त्यांना मणक्याचे आजार म्हणा किंवा पाठीचे आजार याला सुद्धा सामोरं जावं लागत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे जे या खड्ड्यामुळे काही वाहन चालक पडलेले त्यांना दवाखान्यामध्ये सुद्धा त्यांनी पोहोचवलेलं आहे। असे काही नागरिक यातील इथले व्यावसायिक आपण त्याची चर्चा करत काय सांगा दादा, आपण एक वाहन चालक आहे, वाहन चालक चालवता चालवतात, काय सांगायला खड्ड्या बाबतीमध्ये आता भरपूर दिवस झाले अजून याला काम होत नाही, कसं बघता आपण याकडं? सगळ्यात पहिले सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलचं स्वागत करतो की आपण एक नागरिकांची जीवनहानी होऊ नये या उद्देशाने आपण प्रयत्न करत आहात। माझा परिचय देतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर। आजच्या घडीला शहरामध्ये वातावरण कोणतं आहे आणि काम कोणतं चालतं आहे, आणि आज जो जालना रोड आहे, सिडको बसस्टँड हर्सुल टी पॉईंटचा जो रोड आहे हा VIP रोड आहे आणि VIP लोक या मार्गाने जातात। आता कालची गोष्ट आहे की राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे साहेब यांचं या रस्त्याने सुद्धा जाणं येणं चालू आहे आणि समृद्धी मार्ग ह्या रोडला कनेक्ट असल्यामुळे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री असेल यांनीसुद्धा या रस्त्याने जाण्या येण्याचं काम चालू केलेलं आहे। परंतु सध्या स्थितीमध्ये VIP कोट्याच्या बंदोबस्त असल्यामुळे त्यांना रस्त्याची जाणीव होत नाही का, त्यांच्या गाड्याला त्रास होत नाही का? मग सर्वसामान्य माणसाला जर त्याची जीवनहानी होत असेल तर मग आपल्या जिल्ह्याला लाभलेले हे जेवढे मंत्री आहेत हे कोणत्या कामासाठी? का यांची खळगी भरण्यासाठी की जनतेच्या विकासासाठी? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। आणि आजच्या घडीला इथं हॉस्पिटल जवळ असल्यामुळे जीवितहानी वाचलेली आहे। 3 अपघात या फक्त ते आपल्या हर्सुल टी पॉईंट SBO कॉर्नरपासून तर जळगाव आपल्या TV सेंटर सिग्नलपर्यंत, जाधववाडी सिग्नलपर्यंत 3 ते 4 वेळेस जीवितहानी अपघात झालेले आहे। मग याला कारणीभूत कोण? या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, जिल्ह्याचे मंत्री असतील, मग इथलं नेतृत्व काय करायला? सामान्य माणसाचं जनजीवन जर विस्कळीत आहे तर मग या लोकांचं आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करून फक्त एक गुलाबी चॉकलेट देण्याचं काम हे प्रशासन करत आहे। या मंत्र्यांचा जर आपण थोड्या दिवसामध्ये पुन्हा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून पुन्हा यांना आव्हान व विनंती की जर येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण शहराचे रस्ते क्लिअर केले नाही, सुरळीत गुळगुळीत रोड केले नाही तर आपल्या शहरामध्ये, तुमच्याच घरामध्ये, तुमच्याच शहरामध्ये तुम्हाला आम्ही येण्यास बंदी घालू, अशी वाहतूक सेनेच्या माध्यमातून यांना चेतावणी।